नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 30. आणि या अध्यायामध्ये सुबगा आणि एकदंत गणेश यांची रासक्रीडा, रावणाला हातबल केले आणि सुबगेशी विवाह केला इत्यादी कथा आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. जय जयाजी हेरंबा, अनादि आनंती मूळ स्तंभा, तेजोमय दिव्य गाभा, स्वरूप शोभा न वर्णवे. अनंत कोटी सूर्यासभान, सुमुख प्रभादय दीप्यमान. किरीट कुंडलांचे फाकले किरण, दंत लखलखती अति अद्भुत. भाळी चंद्र शुंडा सरळ, सौम्य रूप अति निर्मळ. दोंद थोर दिसे प्रबळ, अनंत ब्रह्मांडे दया माझी. सिंदूर अंगी विराजमान, जानू जंगा पीतवर्ण. पाऊलाचे तेज घन, पितांबर दिव्य शोभे. अंगी दिव्य केशराची उटी, कस्तुरी टिळक ललाटी. रत्नहार शोभे कंठी, चतुर्बाहू विराजती. परशुपाश अंकुश करी, भक्ता रक्षिशी नाना परी. ऐसा देवादिदेव तू बिघणारी, पायी मी तुझ्या लागलो. धुंडी वरदा मोरेश्वरा, भक्तवत्सला दया सागरा. स्वलीला वदविसी लंबोधरा, अखंड हृदयी वसोनी. धुंडी बिनवी श्रोतया प्रती, मागील अध्यायी लंकापती. कन्या घेऊन त्वरित गती, निज सदनी पातला. मंदोदरी तेव्हा आनंदून, पतिचरणी करीत नमन. तेव्हा संतोषून या दशवदन, कन्या अर्पोनी बोलत. कमलपुष्पे अर्चिता मी पंचवदन, दीनदयाळू तो उमारमण. तया कमलातून हे कन्यारत्न, केले निर्माण तयाने. कथितात येसी सर्व वृत्तांत, झाली चित्ती हर्षभरित. वदती झाली प्रेमयुक्त, नमोनिया पतीसी. कन्येची मजमनी होती आस, ती आज आली पूर्णतेस. कन्यारत्न हे मज खास, दैवे लादले पयाता. कन्यादाना समान आणि कठोर नसे पुण्य, तरी वर पाहोनी सुलक्षण, अर्पण करीन मी तया. अति आनंद पावली मनी, पाना फुटला ते वास्तनी. दशवदन मनी आनंदोनी, करी उत्साह ते काळी. 12 दिवस पर्यंत सोहळा करिता अत्यद्भुत, याचक जन केले तृप्त, धनामित देवोनी. सुस्वरूप कन्येचे लक्षून, सुभगा ठेवले नामाभिधान. शर्करा वाटल्या रथातून, लंकापुरी ते काळी. सुभगेचे लक्षूनी सुंदर स्वरूप, रूप सुंदर, हर्ष पावे दशकंदर. घेऊन प्रेमी अंकावर, खेळवी तिसी आनंदे. वृद्धिंगत होय जेवी रोहिणीवर, तेवी सुभगा दिवसेंदिवस झाली थोर. तियेसी तेव्हा दिव्य मंदिर, नूतन निर्मोनी अर्पिले. रावणे स्वये वरावया, सुंदर बहुत राहिल्या तनया. परी त्या वशन होती तया, न करी बलात्कार तयावरी. करता तयावरी बलात्कार, विधीचा शापा अति दुर्धर. त्या योगे दशकंदर, स्पर्शन करी तयासी. वशन होता रावणासी, लाविल्या सुभगेच्या सेवेसी. त्या सर्व आनंदोन निजमानसी, आज्ञा पाळीती सुभगेची. मध्यान काळी पंचवदन, अर्चावया जात दशवदन. पुष्पक विमानी बैसून, जातसे नित्य कैलासी. शब्दाच कोट्या कशा केल्यात बघा. मध्यान काळी पंचवदन म्हणजे 5 तोंडाचा, त्याचं पूजनार्चन करायसाठी कोण जातो तर दशवदन म्हणजे 10 तोंडाचा पुष्पक विमानात बसवून जातो. तेव्हा सुभगा आनंदे एके दिवशी, प्रार्थिती झाली रावणासी. नेई माते ताता कैलासी, शिवदर्शन घ्यावया. रावण बसता अभिमानी, सुभगा प्रार्थित एक क्षणी. तेव्हा हेततीयेचा जाणूनी, सखियास समीप बैसवीत. येता आनंदे कैलासी, दृष्टी विलोकिता शिवासी. करोनी साष्टांग नमनासी, करी अर्चन सद्भावे. वामांकी शिवाची या,
विराजमान हिमनगतनया वरदेश्वरांकी घेऊन या बैसली असे आनंदे. तेव्हा त्रयमूर्तीचे अर्चन प्रेमे करी दशवदन षोडशोपचार करून यथा सांग करतसे. सुभगा तेव्हा शिवस्वरूप लक्षून झाली मनी आनंदघन सद्भावे करुणी नमन सन्मुख उभी राहिली. विलोकिता वरदेश्वर मूर्ती अत्यद्भुत जयाची तेजदीप्ती तन्मय सुभगा झाली चित्ती लुब्धले चित्त स्वरूपात. व्यग्र झाले तेव्हा चित्त कामज्वरे झाली तप्त म्हणे वर असावा हा एकदंत अक्षयी सुख भोगावया. रोम रंध्रातून वाहे नीर थरथर कापे शरीर तप्त झाले से अंतर आरक्त नेत्र झाले. काहीन सुचे ते काळी सखी कुंभिका होती जवळी तिने सुभगेस लक्षिले ते काळी शांत करी तियेसी. तियेने सुभगेचा धरुनी पणी स्वकरे दाबिला ते क्षणी धर्ममुखीचा पुसोनी करणी सांगे तियेच्या. समय कोण हा जाणा अंतरी पिता तुझा शिवार्चन करी तर स्वबुद्धी आता स्थिर करी उल्हास होईल ये वेळा. स्वसदनासी गेली यावरी विचार याचा करू निर्धारी त्यातून तू असता कुमारी तो कांता आता नव्हे तुझा. स्वरूपी तयाच्या वेदले मन तरी अखंड करी त्याचे ध्यान दयाळू तो गजवदन करेल हेतू पूर्ण तुझा. ऐसे नाना परी संभोखिता शांत झाली रावण द्वैता परी स्वरूप तयाचे लक्षिता वेद लागला अंतरी. संपूर्ण होता शिवार्चन लंकेस निघाला दशवदन तेव्हा सुभगेने शिवासी करून नमन करी प्रार्थना मनोमन. देवादिदेव तू पंचवदन तरी मम मनोरथ करी पूर्ण दयाळू तू उमारमण शरण आले तो पायी. वधोनी ऐसी तये क्षणी मस्तक ठेवले शिवाच्या चरणी प्रेमांबुधारा लोटल्या नैनी अंतर सद्गद झाले. सद्भाव तियेचा जाणून चित्ती वदता झाला उमापती मम वरे तव निश्चिती हेतू पूर्ण होईल. ऐसी शिवमुखीची ऐकता वाणी सुभगा आनंदली अंतःकरणी पित्या सवेत क्षणी विमानारूढ पै झाली. सुभगा येत स्वमंदिरी वेद लागला से अंतरी वरदेश्वर मूर्ती दिव्य गोजिरी चित्ती स्मरे अखंड. तेव्हा कुंभिकेस सर्व कुबरी शांतमिती तिस नाना परी मंचकावरी बैसोनिया सत्वरी वदती आनंदे ते काळी. शिवे अर्पिले वर प्रदान हेतू तुझा होईल पूर्ण तो दैवयोग उदेला जाण अपूर्व झाले ते काळी. त्रिकाळ ज्ञानी नारद मुनी सुभगेचा मनोगत जाणून मनी प्रगट झाले तये क्षणी सन्मुख तो तियेच्या. सुभगेने मुनीस लक्षून आनंदे करी साष्टांग नमन दिव्यासनी बैसवून करी अर्चन सद्भावे. जोडून या दोन्ही कर वदे तेव्हा नम्रवाणी महाराजा तव दर्शने चित्ती आनंद झाला. चिंतारोग हा मजला थोर महाराज मुनी तू दयासागर मम मानसे करोनी स्थिर पूर्ण करी हे तू माझा. वरदेश्वर नामे जो शिवसुत तयाच्या स्वरूपी लुब्धले चित्त तरी तो असावा मजकांत हे तू ऐसा मनमनी. याते सद्विचार सांगोनी करी तयाची अर्धांगवासिनी वदोनी ऐसे तये क्षणी धरी चरण सद्भावे. हेतू तियेचा जाणून मनी वदता झाला नारद मुनी प्राप्त होईल तुझ इभवदनी पूर्वपुण्याईच्या योगानी. तुझं सांगतो मी आता वृत्त त्याने पूर्ण होईल मनोग्रत अर्ची भावे एकदंत एक विशंती दिन तू. मंदार वृक्ष परम पावन तया स्थळी स्थापोनी गजानन षोडशोपचारे करी अर्चन शमी मंदार ध्रुवानी. नित्य मोदक नैवेद्यास आरंभ करावया व्रतास श्रावण शुक्ल चतुर्थीस अरुणोदयी आनंदे. पूर्ण होता एक विशंती दिन प्रगट होईल गजानन मनोगत सर्व करल पूर्ण व्रत हे सद्भावे करताची. तेव्हा दंडसा घालोनी दंडवत सुभगा हस्त जोडून वदत तू माझा सद्गुरुनाथ जन्मोजन्मीचा पैयासशी. तरी मम हस्ते हे व्रत सांग करवी तुझी समस्त तव कन्या मी निश्चित शरण आले तव पाया. केवी करावे गणेश पूजन त्यात आबला मी नसे ज्ञान
तरी मम हस्ते आरंभ करून व्रत हे सिद्धीस नेई दयाळा सुबगेचा दृढ जाणून हेत मुनी आनंदे तेव्हा वदत अर्चन समयी प्रगटोनी येत पूर्वीने मी हेत जाण तुझा नारदायसे वदोनी गेला तेव्हा स्वर्ग भुवनी सुबगा आनंद पावली मनी स्वमानसी ते काळी मंदार वृक्ष प्रेमे आणोनिया अंगणा माझी रोविले तया अष्टपैलू ओटा बांधोनिया सुरम्य रत्ने जोडोनी व्रत आरंभाची वेळ लक्षून सिद्ध केले सर्व सामान मंदार वृक्षातळी सिंहासन रत्न जळतळ ठेवले कर्दळी स्तंभ भोवती लावून मंडप केला शोभायमान सुमनानी मंडप वेष्टून रांगोळ्या घातल्या चौभोवती सिंहासनी सुवर्णमूर्ती चतुर्भुजा आयुधे हाती अरुणोदयास झाली लक्षिती मुनी प्रगटले ते काळी मुनीसरत्न पिठी बैसवून सद्भावे करोनिया नमन करी तेव्हा गणेश वंद अर्चन नारद वचने करोनी अर्चन करोनी विधियुक्त मोदकादी पक्वान्ने बहुत नैवेद्यासी त्वरे आणित सुवर्ण ताटी भरोनी फल तांबूलादी दक्षिणा अर्पण करोनी गजानना तेव्हा एकारती करोनी जाना स्तुती करीस प्रेम एकारती म्हणजे एका वातीच्या निरंजनाने केलेली आरती तिला आपण पंचारती करतो ना बहुतेक वेळा म्हणून ते एकारती हा शब्द सांगितला आहे. जय जय आजी गणाधीशा पूर्ण ब्रह्मा विश्वेशा पूर्ण करी माझी आशा चरण धरिले सद्भावे नाम तुझे घेता वदनी चिंतितार्थ देसी तक्षणी दयाळू तू मोक्षदानी पाव संकटी एकाळी नारदे करोनी अर्चनासी आनंदे जातसे मग स्वर्गासी तेव्हा हर्ष झाला सुभगेसी नित्यार्चिता गणपती सुभगा सर्व अबलासहित गजाननासी अर्ची प्रेमयुक्त स्तुती स्तोत्रादी समस्त करत पाठ सद्भावे जागर करती नित्यरात्री नामलीला आनंदे गाती सन्मुख लक्षोनी गणपती नृत्य करीत नाचोनी ऐसे एकविशांती दिनपर्यंत आनंदे करी गणेश व्रत 21व्या दिवशी समस्त गजानना सन्मुख तिष्ठती पूर्ण भरता मध्यरात्री वृक्षास्थळी जी स्थापिली मूर्ती तयातून श्री गणपती प्रगट झाला ते काळी सुभगेने हे लक्षिता नैनी सद्भावे लागली गणेश चरणी जोडोनी द्वैपणी स्तुती करीत आनंदे निर्गुणासी तू निर्गुण रूपी तू सर्वेश्वर द्याती अखंड विधी हर महिमा तुझा अद्भुत थोर न लगे पार कवनासी प्रणवरूपी तू गजानन पूर्ण ब्रह्मचैतन्य गण इच्छा माझी करी पूर्ण शरण आले मी तव पाया सद्भाव सुभगेचा जाणून चित्ती आनंदोनी श्री गणपती वदता झाला तये प्रती म्हणे तव भक्तीने मी तुष्टलो जन्मोजन्मी जी केलीस भक्ती ती सफळ झाली आज निश्चिती तर मी प्रसन्न झालो तुझ प्रती मागे इच्छित वरी एकाळी सुशब्द ऐकता कानी सुभगा हर्ष पावली मनी सद्भावे नमोनी या चरणी वदती झाली आनंदे आता नमून मागते पायासी करी माते अर्धांगीदासी लुब्धले चित्त तो स्वरूपासी तरी वरी माते ये काळी आपला या सर्व दिन करती तुझे नामस्मरण यांचा मनोगत करी पूर्ण मागते नमोनी पायासी ऐकून सुभगेची वचनोक्ती आनंदे मंगलमूर्ती म्हणे तव वियोग नसाहे चित्ती वशमी झालो भक्तीने निकुंबिलेत मी गजानन करतो तव पित्याचे गोरक्षण तयाने वरे गोविले मज लागून यास्तव वसतो मी त्या स्थानी अर्धरात्री मी वाजविता मुरली तुम्ही सर्वांनी यावे तयास्थळी सावध असावे नित्यकाळी मुरली ध्वनी ऐकावया तेथे पूर्ण कर्ण मनोरथ जैसा जयाचा असेल हेत तुझला वरून निश्चित सुख देईन अखंड तेव्हा सुभगा वदे गजानना देवा मी सर्वांगना होतील या वयाभऊ यातना अर्धरात्री आम्हा ते त्यातून रक्षक मंदिराभोवती लंकाद्वारे सर्व बंद असती तरी केवी यावे मी श्री गणपती ध्वनी ऐकोनी त्या ठाया वदे तेव्हा चिंतामणी मुरली ध्वनी पडता श्रवणी
रक्षक हास सर्व जातील मोहनी, पडतील जागोजागी प्रेतवत. मुरलीध्वनी होता थोर, विघ्ने होतील सर्व दूर. महाद्वारे सर्व साचार, आपोआप मुक्त होती. तेव्हा अष्टाक्षरी माझा मंत्र, सर्वासी या उपदेशी पवित्र. त्याने सर्व होती पापमुक्त, तू हस्तमस्तकी ठेविता. वदोनी ऐसे गजानन, पावला तेथे अंतर्धान. तेव्हा सुभगा होणे आनंद घन, मंत्र उपदेशी सर्वासी. मस्तकी तयाच्या ठेविता हस्त, झाल्या तेने सर्व पुनीत. चित्ती झाल्या हर्षभरित, सुभगे सन्मती सद्भावे. वदती जोडोनी कर, केलास तू आमचा उद्धार. न फिटे हा तुझा उपकार, सेवा करता जन्मोजन्मी. मग त्या दिवसापासून नित्य जागर करती आबला समस्त. गणेश नामी मुरले चित्त, मूर्ती सन्मुख लक्षोनी. तेव्हा अर्धरात्री एके दिनी, मुरलीनाद पडला श्रवणी. सुभगा आनंद पावली मनी, सर्व आबला समवेत. जपून तेव्हा गणेश मंत्र, उभ्या राहिल्या समस्त. चित्ती ओवनी हर्षभरित, विलोकिती चहूकडे. तो सर्व द्वारे मंदिराची, सर्वांनी उघडी लक्षितासाची. स्तुती करुणी गणेशाची, मंदिराबाहेर पातल्या. तो रक्षकासी निद्रा थोर, मार्गीने भेटती निशाचर. जागोजागी रक्षक भार, निद्रे माझी निमग्न. महाद्वारे लंकेची समस्त, उघडी लक्षोनी हर्षल्या भोवत. सेवक सर्व आश्वासहित, मोह पावले ते काळी. तेव्हा सुभगादी सर्व कुमारी, निकुंबळेसी पातल्या सत्वरी. दृष्टी विलोकिता विघ्नारी, मोदचित्ती पावल्या. सुभगा धावून या सत्वर, मस्तक ठेवून चरणावर. हस्ती घेऊन रत्नहार, कंठी घातला प्रभूच्या. माया लागवी गजानन, अनंत रूपे केली धारण. तेव्हा वसंत मनी आनंदोन, शोभा केली वनस्त्रियेची. सुगंध घेऊन वाहे वात, मंद मंद सागमन करीत. वरुण प्रगटोनी त्वरित, शोभविले बनते काळी. जागोजागी वाहे पाणी, तेव्हा विश्वकर्मा आनंदोनी. रत्नमंचक दिव्य निर्मोनी, जागोजागी ठेविले. देखता अनंत रूपी गजानन, कुमारिका झाल्या आनंद घन. सद्भावे प्रभूचे धरती चरण, सद्भवे करून ते काळी. तेव्हा मोद प्रमोद आदी सर्व गण, करती वनाभोवती संरक्षण. त्यात आनंदे पातले सर्व सुरगण, मूषक रूप धरोनी. मोद प्रमोद आदी मूषक, वनाभोवती झाले रक्षक. वनी रेगावया मार्ग एक, नाही कोठे राहिला. सन्मुख लक्षोनी विघ्नहर, कोणी बैसती अंकावर. कोणी प्रभूचा धरोणी कर, एकांती रमती आनंदे. कोणी प्रेमे मुखचुंबिती, कोणी प्रभूच्या कटी बैसती. कोणी वना माझी करती, मंचावरी एकांत. कोणी सुगंध सुमने करून, करती आनंदे गणेशार्चन. कोणी प्रभूचा हस्त धरून, वनशोभा विलोकती. कोणी नृत्यरंगी नाचती, कोणी गायन करून तो शेविती. कोणी प्रभू सवेजळ क्रीडा करती, कोणी पुण्यशयावरी लोळती. कोणी सुगंध सुमनहार, गुंफोन या मनोहर. गळा घालून या सत्वर, पाय धरती सद्भावे. सुभगा हर्षोनी अंतरी, गजाननासी प्रार्थना करी. देवादिदेवा विघ्नारी, हेत करी पूर्ण माझा. तांडव करावे त्वा मज सवे, सुंदर गीत हे म्या गावे. देवा त्वा मजला द्यावे, मागते न मुनी पायासी. सुभगेचा मनी जाणून हेत, आनंदुनिया एकदंत. धरोणी प्रेमेतियेचा हस्त, नृत्यरंगी नाचे ते काळी. लीला लागवी गजानन, माया जयाची अति गहन. करोनिया तेव्हा गर्भहरण, दशबदनाचा ते काळी. तांडव रंग दाटला थोर, हेलावले सप्तसागर. नादे कोंदले अंबर, त्रैलोक्य डोलू लागले. वैकुंठ कैलास सत्य लोक, सप्तपुऱ्या क्षेत्रे अनेक. अनंत ब्रह्मांडे सकळीक, ठाई ठाई नाचती. मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की रावण शंकराचे पूजन करत असता त्या कमळाच्या एका कळीमध्ये त्याला एक सुंदर बालिका मिळाली. मग तिला घेऊन तो घरी आला आणि मंदोदरीला दिली आणि तिला सांगितलं, शंकराचं पूजन करत होतो तर त्यानंच एक बालिका ह्यात निर्माण करून मला दिलेली आहे. मग तिने जवळ घेतली प्रेमानं, म्हणली मला पण मुलगी पाहिजेच होती. मग तिला मुलगी आहेत सगळे ना, मुलगी नाही आहे. महाकाय, अतिकाय, इंद्रजित असे सगळे मुलगे आहेत.
मला काय मुलगी नाहीच आहे म्हणाली ती. मग तिनं घेतली प्रेमानं आपली मुलगी मानून तिला जवळ. स्तनी पाना फुटला, दूध पाजलं आणि हळूहळू ती मुलगी लहानाची मोठी होऊ लागली व दिसायला पण अतिशय सुंदर होती. मग त्याच्यामुळं तिचं आता मोठी झाली म्हणजे वयात आली. तिला मोठी झाल्यावरती एक महाल बांधून दिला. ह्याच्यामध्ये तू राहायचं म्हणून सांगितलं. आणि ज्या स्त्रिया ह्यानं पळवून आणल्या होत्या पण त्याला वश होत नव्हत्या, अशा खूप सुंदर सुंदर स्त्रिया बंदीमध्ये होत्या. आणि मग मला नाही वश होत ना. बरं, रावणाला कसा शाप होता, जर बलात्कारे कुठल्या स्त्रीचं तू काय करशील तर तुझे तुकडे होतील शरीराचे, तू काय त्या स्त्रीला बघू शकणार नाही आहेस. हा शाप असल्यामुळं बलात्कार काय कुठल्या बाईला जबरदस्ती तर करता येत नव्हती. त्या सगळ्या त्याने तिच्या सेवेला लावल्या दासी म्हणून. आणि मग ती बघते बाबा आपला रोज शंकराच्या पूजेला कैलासावर जातो आहे, तर ती एकदा मागं लागली, मला पण घेऊन चला, मला पण शंकराचं दर्शन करायचं आहे. मग रावणानं तिचं मन ऐकलं. तो लाडकी होती सभेत, पण तिला असं मांडीवर वगैरे घेऊन बसायचा रावण. मग रावणानं ते ऐकलं आणि तिच्याबरोबर सख्या पण घेतल्या आणि गेले, कैलासाला गेले. मग तिथं आज शिवपार्वती पण होते बसलेले आणि पार्वतीच्या अंकावरती गणपती होता. वर्देश्वर या नावाने त्याने आता पोटाला जन्म घेतला आहे ना, तो होता. मग ही आली शिवाला, पहिलं शंकर पूजन करत होता. हिनं शिवाचं दर्शन घेतलं आणि नंतर हिची मातेवर दृष्टी गेली. त्याच्यानंतर तिच्या मांडीवर असणाऱ्या गणपतीवर गेली. आता तेव्हा मांडीवर म्हणजे लहान बाळ धरू नका 2-3 वर्षाचं, कारण बायकोला पण मांडीवर घ्यायची पद्धत आहे. आणि पोरंही किती मोठं झालं तरी मांडीवर घ्यायचं, त्याला पाहणा पाजायचा, हे सगळे प्रकार आहेत तेव्हा, किंवा ते त्या काळामधलं काही असेल. मग तिनं गणपतीला बघितलं आणि तिचं मन तिकडंच लागलं. तिला असं एवढं हे झालं, तो प्रेमाचा भाव झाला, कामाने एवढी वेढली ती की तिचं हातपाय कापायला लागले, डोळे आरक्त झाले, तिचं ताप शरीराला चढला, अशी तिची परिस्थिती काही क्षणात झाली. मग ती सखीनं बघितलं एका, आणि मग त्या सखीनं तिला जवळ घेतली. बाई गं, चाललं आहे काय, वेळ काय आहे, आणि तुझं काय चाललं आहे, त्या आत्ता तू काही हे करू नको. ती कुंभिक असं, मग ते कुंभक प्रधानाची मुलगीने तर बायको असेल. मग तुझं चाललं आहे काय म्हणे, आता तुझा पिता तिकडे शिवार्चन करतोय आणि तू मात्र इकडे नको ते गोष्टी तुझ्या मनात येत आहेत, तर तू आपल्या घरी गेल्यावर आपण या विषयावरती बोलू. मग ती शांत झाली. मग शिवाला प्रार्थना केली, म्हणली, शंकरा, माझ्या मनात काय आहे ते तू जाणतोस, तर तू मला आता वर दे आणि माझ्या मनाची इच्छा पूर्ण कर. मग शंकराने तिला सांगितलं, तुझ्या जे काही मनामध्ये आहे ते तुझं पूर्ण होईल. डोळ्यातनं अश्रूच्या धारा लाटल्या आणि आली वडिलांच्या बरोबर पुन्हा आपल्या विमानात बसून आपल्या मंदिरामध्ये लंकेला आली. मग कुंभिकेसं सगळ्या तिच्या सख्या ज्या आहेत तिला नानापरी समजावत आहेत, पण तिचं आपलं ते मनातलं काही जात नाही. मग आता पुढील भविष्य माहीत आहे, त्यामुळं नारदांना कळलेलं. तिथं नारद त्रिकाज्ञानी आहेत नारद, त्यांना सगळीकडचं सगळ्यांच्या मनातलं ताबडतोब समजतं. तर तिच्या दर्शन त्यांनी तिकडं दिलं, तिला दर्शन दिलं. मग नारदाले म्हटलं की तिनं त्यांना बसवलं आसनावर, त्यांचे पाय धुतले, त्यांची पूजा केली आणि म्हणली की माझ्या मनात काय आहे मुनीवर तुम्ही जाणता, तर आता मी काय करू हे मला तुम्ही सांगा. मग नारदान तिला सांगितलं, चिंता करू नकोस, तुझ्या मनात जो काही हेतू आहे तो तुला वर्देश्वर जो शिवाचा सूत आहे त्याची प्राप्ती तुला होईल, तुझं मनोगत पूर्ण होईल. तू त्याची 21 दिवस पूजा आराधना अर्चना कर. मंदार वृक्ष असा असतो परमपावन, शंकर गणपतीच्या पत्रीमध्ये बघा मंदार पत्री पण आहे. परमपावन असा आहे तो वृक्ष. त्या वृक्षाच्या खाली एक ओटा कर, त्याच्यावरती गजाननाची प्रार्थना कर, त्याची षोडशोपचारे पूजा कर. हे कधी करायचं सगळं, तर श्रावणातल्या चतुर्थीला, श्रावण शुद्ध चतुर्थीला. आणखीन 21 दिवस त्याची पूजा कर. शमी, मंदार, दुर्वा यांनी त्याला नित्य पूजन अर्चन कर. मोदक दाखव नैवेद्याला. बघ, तुला 21 दिवसांनी तो प्रसन्न होईल आणि तुला काय इच्छा पाहिजे ते देईल. मग तिनं दंडवत घातला नारदाला आणि म्हणे, तूच माझा आता गुरुनाथ आहे जन्मोजन्मीचा, तर मला काय माहीत नाही त्याचं पूजन अर्चन कसं करायचं, तर तूच माझ्याकडनं हे सगळं पूर्ण करून घे. नारद म्हटला, जेव्हा तू पूजा मांडशील तेव्हा मी तिथं हजर असेन, मी तुझ्याकडनं सगळं करून घेईन. मग बरोबर तिनं श्रावण आल्यावरती, श्रावण शुद्ध चतुर्थीला
मंदार वृक्ष आणून आपल्या अंगणामध्ये लावला. म्हणजे मंदाराचं सगळं झाड काय उपटून येत नाही, आधीच लावला असणार तिनं, किंवा मंदाराची एक फांदी लावली असेल. मग रांगोळ्या घातल्या, मग सिंहासन ठेवलं छोटं रत्नजडीत, मग सुगंधी फुलं, पूजेचं सगळं सामान आणि हार तयार करून तिनं गणेशाची मूर्ती स्थापन केली. आता याला म्हणतात अर्चन भक्ती. जेव्हा आपण पूजन भक्ती म्हणजे करतो ना, आपल्यासारख्या सामान्य माणसाला काही श्रवण मनन अर्चन पूजन हेच आहे सगळं, तर ही अर्चन भक्ती केली तिनं. मग फळ तांबूळ दक्षिणा काय असेल ते सर्व देवापुढे ठेवलं आणि गणेशाची प्रार्थना केली. तेव्हा गणेश तिला दर्शन दिलं, प्रसन्न झाला. मग 21 दिवस हे सगळं व्रत या सख्याने सगळ्यात चालवलं. 21व्या दिवशी गणेश प्रसन्न झाला आणि मग म्हणली, तू गजानना पूर्ण ब्रह्मचैतन्य घन, माझी आता तू इच्छा पूर्ण कर. आता ही तुळशी आहे आदल्या जन्मातली, आणि तिला गणेशाने वर दिला होता, रावणाच्या घरी जाशील तेव्हा मी तुला वर येईन म्हणून. म्हणे प्रसन्न आहे गणपती, तुला काय पाहिजे ते माग. म्हणले, माझी एकच इच्छा आहे की मला तुझ्या अर्धांगाची दासी कर. अर्धांगी नाही, हक्क नाही, तुझी दासी कर म्हणून सांगितलंय. मग तो म्हटला, तुझ्या भक्तीनं मी वश झालो आहे. तुझी 2 जन्माची 3 जन्माचीही भक्ती आहे, एका जन्माची नाही आहे. तर आता तुझ्या पित्याने मला गोरक्षणाचं काम लावलं आहे. हाच आला होता ना स्वतः, मी राहीन तुझ्याकडं, पण तुझे गाय कोणी पशुचं हनन करायचं नाही, मी रक्षण करेन. मग रावणाने सगळी ती जनावरं बाहेर दिली होती त्या ताब्यामध्ये, निकुंबिला म्हणून जे ठिकाण आहे, आणि तिथं हे गुराखी म्हणून किंवा तिथं राहत होता तो. तर म्हणे मी तिथंच आहे. तर मी म्हणे वश झालो तुला भक्तीने, तर म्हणे माझा पण हेतू पूर्ण कर, आणि या सगळ्या ज्या स्त्रिया थांबल्यात ज्यांच्या मनात काय आहे त्यांचं पण मनोगत देवा तू पूर्ण कर. गणपती म्हणाला, ठीक आहे. आता इथून पुढं हरिविजय सुरू झाला. मला सगळा हरिविजय दिसतो डोळ्यापुढं, की मी अर्ध्या रात्री मुरली वाजवीन. कारण कधी ह्याच्या हातात मुरली तशी बघितली नाही आहे कुठं गणेशाच्या हातात. आता कालच झाले आनंद चतुर्दशी विसर्जन, तेव्हा एक गणपती होता हातात मुरली घेतलेला, पण त्याला कृष्ण रूपामध्ये साकार केलेला होता. तर म्हटलं, मी मुरली वाजवीन, तुम्ही सगळ्या जाग्या राहा. आणि मुरलीचा नाद ऐकला की सगळ्यांनी कुंभिलेला या. त्या म्हणाल्या, देवा तुझ्याकडे येणं आम्हाला कठीण आहे बाबा, यातनं आहेत सगळ्या. कारण दारावरती आमच्या पहारे असणार, लंकेची सगळी दारं बंद असणार. मग गणपतीने तिला मंत्र दिला अष्टाक्षरी आणि सांगितलं की मुरली सुरू झाली की तुम्ही हा मंत्र म्हणा. बाकीचे त्या मुरलीच्या मोहाने सगळे जागोजागी प्रेतासारखे पडतील आणि तुम्हाला दारं सगळं उघडं मिळेल, तुम्ही तिथनं येऊ शकतात. मग म्हणे, आता तू त्यांच्या डोक्यावर बाकीच्यांच्या हात ठेव आणि हा अष्टाक्षरी मंत्र सगळ्यांना दे, असं तिला सांगितलं. आणि गणपती अंतर्धान पावला. मग तिनं त्या सगळ्या स्त्रियांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना झालं ज्ञान झालं, हर्षभरीत झाल्या. आणि म्हणल्या, बाई गं तूच आमचा उद्धार केला आहेस, तुझा मोठा उपकार आहे. त्यांचं चित्त सगळे गणेशाच्या नामाशी जडलेलं आहे. मग अशा त्या वाट बघत असताना एक दिवस रात्री मुरलीचा आवाज ऐकू आला. मग सगळ्या जाग्या झाल्या, गणेशाचा मंत्र म्हणू लागल्या. बघितलं तर सगळे जे काय आहेत रक्षक सिक्युरिटी, तर ते सगळे मोहात पडले आहे आणि एखाद्या प्रेतासारखे आपले खाली पडलेले आहेत सगळे. बघतात तर दारं खिडक्या पण उघड्या आहेत. मग सगळ्याजणी कुंभिलेला गेल्या. रस्त्यात कुठलं श्वापद आलं नाही, रस्त्यात कुठं रक्षक भार आला नाही, काही नाही. सगळ्यांना घोर निद्रा लागलेली आहे. मग तिथं गणेश अनेक रूपामध्ये गणेश प्रत्येकीला दिसला. मग सुभगेने जाऊन त्याच्या पायावर मस्तक ठेवलं, आपल्या गळ्यातला रत्नहार काढून त्याच्या गळ्यामध्ये घातला. मग हा जो माया लागवी गजानन आहे त्यानं अनेक रूपे धारण केली. तेव्हा वसंत पण तिथे प्रगटला, वनाची शोभा वाढविली. वरुण प्रगटला, वरुणाने पण तिथं पाणी वगैरे निर्माण केलं, जागोजागी पाणी. आणखीन विश्वकर्मा आला, त्यांनी जागोजागी दिव्य मंचक नेमले, म्हणजे बसायला बोलायला गप्पा मारायला. इतक्या स्त्रिया ना बसतील कुठं बिचाऱ्या, नाचून नाचून दमल्या की असं केलं. आणि अशी अनंत रूप गजाननानं घेतली. मग कोण मांडीवर बसली, कोण कडेवर घेतली, कोण चुंबन घेते, कोण गजाननाचा हात देवरून त्याला काय वनाची शोभा निरखते, तर कोण त्याला एकांतासाठी मंचकावर घेऊन जाते. म्हणजे हा सगळा पुढं हरिविजय आहे. आणि असं करून सगळ्या जणींचं मन त्याने तृप्त केलेलं आहे. मग ही सुभगा काय म्हटली त्याला, देवा माझी एक इच्छा आहे
की मी गाणं म्हणावं आणि तू माझ्या समवेत तांडव नृत्य करावंस. गणराज रंगी नाचतो, माहिती आहे ना तो, म्हणजे असं त्याच्या शरीरावर जाऊ नका की एवढं मोठं दोंद आहे, बोजड शरीर आहे, पण तो उत्तम नृत्य करणारा आहे गणपती. मग जेव्हा गणपतीनं हे नृत्य सुरू केलं तेव्हा तांडव रंग त्याचा खूप झाला. सगळे साती सागर डोलायला लागले, सगळं त्रैलोक्य डोलू लागलं. वैकुंठ, कैलास, सत्यलोक, सप्तपुऱ्या, अनेक ब्रह्मांडे सगळे ठाई ठाई नाचत होते. मंदिरे गोपुरे समस्त लंकेत नाची वस्तू मात्र, जीवनिर्जीवादी पदार्थ सर्व नाचती ते काळी. रावण मंचकी करता शयन, मंचक नाचता दशवदन, मंचका खाली उतरून लक्षिता झाला चौकडे. निरकोणी पाहता लंकापती, भिंती खांब सर्व नाचती, विलोकनिया दासी सेवकाप्रती, तेही नाचती आनंदे. बाण भाता अश्वसदन, कलश कामिनी येता घेऊन, कलश उदकासी संपूर्ण, मस्तकावरी नाचत. हे विलोकिता नेत्री, विस्मय पावला चित्ती, मानसी उद्भवली थोर भीती, विचार चित्ती न सुचे. नाच समग्र तव मंदिर, नाचे समग्र तव मंदिर, कोसळेल हे आता निर्धार, ऐसा चित्ती आनंद शकंदर, महिषेस सांडोनी पळाला. राता उभा येऊनी बिदिसी, विस्मय पावला स्व मानसी, दृष्टी लक्षता सेवकासी, अपूर्व नेणी वाटतसे. राऊत नाचे घोड्यासहित, असिलता ओढनादी समस्त, सेवक जागृत निद्रिस्त, नाचती तेव्हा सर्वही. लंकेत झाला हाहाकार, कळस नाचती गोपुरावर, बिदोबिदी राक्षस भार, स्वस्त्रियासहित नाचती. गड बम 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 बाजे डमरू, नाचे सदा शिव जगद्गुरु, ब्रह्मा नाचे, विष्णू नाचे, नाचे सब देव, पार्वती नाचे, गणपती नाचे, नाचे महादेव. तसं आता इथं सगळे देव गोपुर, म्हणजे निर्जीव वस्तू, पण सजीव तर नसतीलच, पण निर्जीव वस्तू, भिंती, घरं, पलंग, ते घोड्यासहित, कोण ते घोड्यावरचे स्वार, हातामध्ये खड्ग, तलवारी, धनुष्य, सगळं काही नाचतंय तिथं. तलवारी आहे, ढाली आहे, कोण हातात घेऊन नाचतंय, कोण जागृत अवस्थेत नाचतंय, कोण नृत्य अवस्थेत नाचतंय, कोणी सुप्त अवस्थेत नाचतंय, पण सगळे नाचत आहे. रावण तर पहिलं बघून घाबरला, एक तर भित्रांपुटा ते सगळ्या ठिकाणी म्हणतात शूर होता म्हणून, पण आणि बायकोला सोडून तिथं हा बाहेर रस्त्यावर आला. म्हणला काहीतरी चाललंय, घर हालतंय सगळं, मग त्याला भूकंपही वाटला असेल, आता हे पडेल म्हणे आपल्या अंगावरती, असं म्हणून तो तिथं आला. बघतो तर सगळेच नाचतायत, रस्त्यावर राक्षस आपल्या बायकांना घेऊन नाचतायत, असं सगळं चालू आहे. मुनिसवदे मग प्रेमोत्तर, नाचे अवघे चराचर, लंकेत झाला हाहाकार, विघ्न थोर हे उद्भवले. लया जातसे काय धरणी, आकांत झाला त्रयभुवनी, ऐसे ऐकता नारद मुनी, हास्यवदने बोलत. अगाध असे तव शक्ती, त्रयभुवनी केलीस कीर्ती, ऐसा आता लंकापती, झाली अकीर्ती काळी. हे मज आता नये सांगता, तुझ शोध करी जाऊन आता, नारद मुनी ऐसे वदता, रावण वदे ते समयी. महाराज तू योगी महंत, गमन तुमचे त्रैलोक्यात, तरी आता मज सांगे सत्य, काय अपकीर्ती झाली. वदता ऐसे दशानन, नारद सांगे तया लागून, तू असुरासुर जिंकून, आपणा अधीन केलेसी. आता गाठ पडली समर्थासी, युद्धे तू न तगसी कदा तयासी, तयाने हरण केले तव कन्येसी, तव कुमारी सर्व कुमारी समवेत. गोरक्षण करी जो शिवकुमार, नाम तयाचे वरदेश्वर, तो निकुंबिळेत विघ्नहर, रासक्रीडा करतसे. तो सुबगे संगे एकदंत, तांडव नृत्य करती अति अद्भुत, त्या योगे हे समस्त, चराचर सर्व हालतसे. सुबगेस सर्व कुमारी, गणेश त्यांच्या सवे क्रीडा करी. तेव्हा रावणाचा क्रोध चढला भारी, मुनीचे शब्द ऐकता. क्रोधे वदे नारदाप्रती, सुबगेच्या महाला भवती, अखंड सेवक उभे तिष्ठती, तेथे प्रवेश न होय वायूचा. द्वारे बंद असती सारी, केवी घेऊन गेला तव कुमारी. द्वारे असता बंद सारी, केवी घेऊन गेला सर्व कुमारी. सेवकासे पुसता सत्वरी, ते नमून सांगती दशवदना.
सुबगा असं सर्व कुमरी निद्रित असती या मंदरी. कोणीने गेल्या बाहेरी लंकेचे द्वारे सर्व बंद असती. लंकेची या महाद्वाराशी सेवक रक्षिती अहर्निशी. तव पाचारुनी पुसता तयासी ते वदती कोणीने गेले बाहेर. तेव्हा नारदासी वदे दशकंदर असत्य वदोनी कलह लाविसी थोर. बहुवेळा मज ठकविले साचार तरी शिक्षा करतो आजी तुम्हा. ऐसे रावण क्रोधयुक्त तो तेथे पातला इंद्रजित. त्याने प्रितियासी करो निशांत वदता झाला ते काळी. नारद मुनीसी घेऊनी निकुंबळेस जाऊन पाहतो नैनी. वदे तेव्हा नारद मुनी रावणा लागी ते समयी. दुरोण शक्राजितासी मी दाविता तत्काळ जाईन स्वर्गपंथा. रावण हे शब्द ऐकता म्हणे अवश्य जाई दाखवणी. शक्राजिताच्या बळसंद्रती निकुंबळेसी पाटला त्वरित गती. द्रोणी दाविताच तया प्रती नारद गेला स्वर्गभुवनी. सुबगे सवे क्रीडता लक्षून शक्रजित झाला क्रोधायमान. चापी गुण चढवून रथ लोटला आवेशे. प्रमोदादी गणथोर मूषकरूपी सर्व सुरासुर. तयांनी लक्षिता रावण कुमर क्रोधातूर झाले. समीप येता शक्रारी प्रमोदे रथ छेडला सत्वरी. आमोद आणि प्रमोद हे गणपतीचे दोन गण आहेत. म्हणजे खरं त्याचा अर्थ दोन्हीचा आनंदच आहे. मोद म्हणजे आनंद. त्वरे गदा हाणून हृदयावरी धरणीवरी पाडला. महान पराक्रमी शक्रजित रती बैसोन्या त्वरित. स्वायक वर्षे क्रोधयुक्त मोद प्रमोदासी लक्षोनी. प्रमोदे सोडून या दिव्यशर सायके सायकाचा केला चूर. हस्तीचे चापसत्वर छेदोनिया टाकले. शक्रजित झाला क्रोधायमान नूतन चापत्वरे घेऊन. वर्षता झाला दिव्य बाण समरणांगणी ते काळी. असुर सेना लक्षोन्नेत्री मूषक धावले त्वरित गती. राक्षस शस्त्रे तयास ताडती सकृदांतरी होऊनी. एका एका राक्षसाप्रती सहस्रावधी मूषक झोंबती. उदर मस्तक सर्व कोरिती पाडले क्षिती आसुरासी. रडी होता हा हाक्कार शक्रजित झाला क्रोधातूर. वर्षू लागला दिव्यशर मूषकासह प्रमोदावरी. प्रमोदे सत्वर सोडून शर सायके भेदले सर्व शरीर. विकळ पडला महीवर शक्राजितास विकळ पाडला महीवर. शक्राजितास ते काळी. तेव्हा मूषक धावणी वेगेसी झोंबले शक्राजिताच्या सर्व शरीरासी. कर्ण उदर मस्तकासी विवरे केली तक्षणी. हस्त पाद जानू शिर सर्वा ठाई झोंबले उंदीर. निचेष्टित पडला धरणीवर शक्तीन राहिली ते काळी. हरपला सर्व ही पुरुषार्थ हस्त पाय न उचले किंचित. मूषके कोरले समस्त झाला हा कार ते दवा. शक्राजित पडला निचेष्टित सेवक पळती शंख करीत. त्वरे येऊन या लंकेत दशवदनासी सांगती. नारद वदला सत्यवचन सुबगे सवे क्रीडे गजानन. तिथे थोर झाले रणकंदन इंद्रजित पडला धरणीसी. सेवकाचे ऐकता वचन क्रोधे खवळला दशवदन. अधरदंत चावून बाहू पिटी तसे ते काळी. अतिकायादी महावीर सिद्ध करो दळभार. रथी बैसून अतिसत्वर निघाले तेव्हा क्रोधानी. प्रहस्तादी महावीर रती बैसला दशकंदर. रणवाद्य धडकली थोर धुरोळा दाटला नभमंडळी. अतिकायादी प्रहस्त शरवर्षिती नवे गणित. प्रमोद धावण्यात त्वरित शरे शर निवारिले. मग आता नारदाने काय केलं. हा रावण बाहेर आला तेवढ्यात नारद मुनी दिसले. नारद मुनी बरोबर अशा वेळी तिथं असतात. तर म्हणे हे काय झालं, काय चाललंय, सगळी पृथ्वी लयाला चालली का, पृथ्वीचा लय होतोय का, प्रलय होतोय का, प्रलयामुळे पावतो तो लय, असं सगळं विचारू लागला. तर नारद म्हणे तू एवढा शूर पराक्रमी आहे, शूर आहेस, अनेक देवांना जिंकलंस, बंदीत घातलंस, पण आता काय तुझं खरं नाही, तुझी अपकीर्ती होणार, तुझं तोंड काळं झालं, तुझी अपकीर्ती झाली. तर रावण म्हणे काय झालं. तर म्हणे तुझी पोरगी गेली, त्यांनी निकुंबिलेला जो ठेवलायस ना त्याच्याबरोबर ती तुझी मुलगी तिच्या सगळ्या कुमारी मैत्रिणी त्या सगळ्या रासक्रीडा करत आहे आणि तो नाचतोय तांडव म्हणून सगळं ब्रह्मांड नाचतोय.
आता याचा हे बघा, मुळात रावणानंच त्याला आपल्याकडं बोलून घेतलं, त्याचं तप करून बोलवलं की तू पूर्ण ब्रह्म सनातन गणेश आहेस, माझ्याकडं ये. मग आल्यावरती त्याला पूजन अर्चन करायला पाहिजे की नाही, त्याला सभेत आपल्या ठेवला पाहिजे. तर काय गणेशानेच सांगितलं, मी तुझं पशुधन सगळं राखणार आहे आणि तू काय कुणी हनन केलं पशुचं तर मी काही सोडणार नाही त्याला. मग त्याच्यामुळं ते ठेवायला लागलं. मग आता रावणाला समजलं पाहिजे ना की ज्याच्यामुळं सगळं ब्रह्मांड नाचतंय तो महादेव अनादिदेव आहे की नाही, तो सगळ्यांचा करता धरता आहे. पण ते काय नाही, लगेच रावण हे झाला, रागाला आला, पेटला आणि म्हटला की थांब, मी आता माझ्या सगळ्या यांना सेवकांना विचारतो. सेवकांना विचारलं तर सेवक काय सांगू लागले की काय नाही, सगळे आतमध्ये आहेत, कोण कुठं गेलेलं नाही, लंकेचं महाद्वार बंद आहे. तो म्हणे माझी पोरगी, तिला महाल बांधून दिला आहे, तिच्याकडे कायम सेवक असतात, लंकेत सेवक असतात. तुला नेहमी म्हणे आग लावायची सवय आहे, आता पण मला अनेक वेळा फसवलेस, तर मी आता तुलाच शिक्षा करतो. नारद म्हणे बघ मी कधी असत्य बोलत नाही. मग आपल्या ह्यांना विचारलं सगळ्या की काय खरं, तर म्हणे नाही, कोण नाही गेलं बाहेर. मग आता हा शिक्षा करणार नारदाला, तेवढं इंद्रजित आला. त्याने त्याला शांत केलं आणि म्हटलं थांबा, आपण आधी खरं खोटं पाहूया आणि मग काय ते ठरवूया. मी जातो म्हणे त्यांच्याबरोबर कुंभिलेला, तिथं बघतो. नारद म्हणले मी रथात बसून जाईन, मी त्याला लांबून दाखवीन काय चाललंय ते, पण मी मग स्वर्गात जाणार, मी काही येणार नाही. बरं म्हणे ठीक आहे. मग लांबून दाखवलं तर खरंच आपली बहीण आहे ती नाचते गणपतीबरोबर हात धरून, त्याचा तांडव नृत्य चालू आहे. आणि नारद गेले आपले स्वर्गपंथाला, आग लावली, काम झालं, चला आता बसा लढत. मग इकडं झालं, बापासारखाच पोरगा होता इंद्रजित. इंद्रजित पेटला रागाने, मग युद्धच सुरू केलं. मग याचे जे सगळे गण आहेत आणि आमोद प्रमोद नावाचे सेवक आहेत, त्यांनी पण असे मोठे मोठे बाण वगैरे टाकले. आणि उंदराने काय केलं, ते सगळे देव आले होते ना उंदराच्या रूपाने तिथं नृत्य करण्यासाठी, तर त्या देवांनी सगळ्या नारदांना, सगळ्या राक्षसांना, एकेका राक्षसाला हजार हजार उंदीर झोंबत होते आणि त्याला खाली पाडून हे करत होते, थोडक्यात कुरतडत होते. मग असं करताना आमोद प्रमोदाशी झालं युद्ध मोठं इंद्रजिताचं, आणि शेवटी इंद्रजिताला खाली पाडल्याबरोबर तो विकळ पडला धरणीवर, शरीरामध्ये काही जीव नाही. त्यावर ते उंदीर सगळे त्याच्या चारी बाजूनी शिरले, कोण डोक्यातून शिरला, कोण मानेतून शिरला, कोण गळ्यातून शिरला, आणि त्या शरीरामध्ये सगळे छिद्र केले, कानातून आत शिरले, मस्तकातून शिरले, आणि तो पडला बिचारा खाली. हात पाय डोकं सगळ्या ठाई उंदीर झोंबले. मग ते बघून सेवक सगळे शंख करत ठणाणा बोंबलत गेले इंद्राकडं, रावणाकडं, की तो बोलत होता ते खरं होतं. आता इंद्रजित जमिनीवरती पडलाय, नारदाचं वचन काही खोटं नव्हतं. मग आता रावणाने काय केलं, रावण स्वतः प्रहस्त, प्रधान आहे त्याचा प्रहस्त नावाचा, अतिकाय महाकाय. आता शब्दच काय बघा, अतिकाय म्हणजे किती मोठी काया, महाकाय म्हणजे मोठी काया, असे सगळे घेऊन लढाईला चाललेला आहे. अतिकायादी प्रहस्त शरवर्ष 3 गणत, प्रमोद धावून या त्वरित, शरे शर निवारिले. दोघे होऊन दोन्हीकडे, क्रोधे सायक सोडती रोकडे, हे मोद लक्षण तया पुढे, होऊन छेदली मुंडे राक्षसाची. मुशके अनर्थ केला थोर, हस्तपाद आधी फोडले उदर, शरीरी सर्व झोंबले उंदीर, झाला हा आकार ते काळी. अतिकाय प्रस्थ आधी वीर महान, विकळ केले उदर फोडून, तेव्हा राक्षस करती पलायन, भयभीत होऊनी अंतरी. दशवदने हे लक्षोनी, चित्ती धडकला असे क्रोधाग्नी, रथ लोटीला समरणांगणी, अति आवेशे ते काळी. दंड कोदंडे घेऊन हाती, सायक प्रेरले त्वरित गती, जेवी मेघधारा वर्षती, नवे गणती तयाची. प्रमोदादी पुढे लोटले, दिव्य सायक वर्ष ते झाले, असंख्य राक्षसरणी बदले, मुशके व्यापिले सर्वासी. एकाएक राक्षसाप्रती, शतावधी मुशक झोंबती, उदरमस्तकासी कोरती, अश्वगजा समवेत. रणी झाला हाहाकार, दशदिशांनी पळती वीर, ऐसे लक्षता रणकंदर, क्रोधायमान झालासी. असंख्य सोडून या सायक, मूषक खेळले एकूण एक, त्यात सोडून या पावक, संहार करत उठला तो. तेव्हा मोद प्रमोदादी गण, प्रेती त्वरे दिव्य बाण,
महापराक्रमी तसे वदन छेदी सहायक तत्काळ शस्त्रास्त्रे निर्वाण बाणी गणेश गण खिळले रणी मुशक विकळ पडोनी धरणी तेव्हा गजानन क्षोमला समरी दशमुखासी सन्मुख प्रगट झाला विनायक दृष्टी मात्रे सकळीक मुशक गणासी उठविले तेव्हा परशुघाये रावणाचा रथ चूर्ण केला अश्वासहित भाता चापे समस्त छेदून टाकले क्षण मात्रे विरत होता लंकापती समर त्यागोनी राक्षस पळती नयनीन लक्षवे श्री गणपती रावण मनी घाबरला क्रोधायमाने एकदंत रावणासी मारता मुष्टीघात धरणीवरी पडला मूर्छित घाया सरसा ते काळी मग रावणाच्या हृदयावर बैसोनिया लंबोदर सक्रोधे दाविला सत्वर हस्ते करून ते समय स्वक्रोधे दाबिला स्वस्त सत्वर स्वास्ते करून ते समय रावणाचा करावया अंत धरेत रोविला स्वबळे दंत समूळ उपटून लंका त्वरित हृदय घालावया तयाच्या सक्रोधे मेदिनी रोविता दंत सप्त पाताळे बंगली समस्त एकची झाला आकांत त्रयभुवनी ते समयी तेव्हा हरिहरादी सुरगण झाले चित्ती कंपायमान गणेशासन्मुख प्रगटोन नमन करोनी प्रार्थिती विघ्नांतक तू विघ्नहर गोरक्षक तू वरदेश्वर झालासी सांप्रत शिवकुमार संकट जाणून यामुचे दीनदयाळ तू गजानन इच्छा आमच्या करी पूर्ण राम झाला आता जनार्दन रावण वधाला गोनी मग राम वदे करोनी नमन अवतार माझा करी पूर्ण मम हस्ते वदवी हा दशानन सद्वर माते अर्पोणी वदे तेव्हा मंगलमूर्ती तेव्हा हस्ते न मरे हा लंकापती यासी प्रसन्न होऊन या शक्ती तिने अभेद्य कवचार पिले अमृतकुपी असे हृदयात अभंग कवचानी वेष्टीत सुदर्शनादी पशुपत स्पर्शन करी कवचासी ऐसे अभंग कवचियाचे हृदयी मी छेदितो लवलाही मग तू वदी यास पाही मम वरे करोनी वदता ऐसे चिंतामणी वदती समस्त सुदापानी कवच देवा छेदोनी सोडी आता दशवदना संतोषुनिया गजानन कवच फरसे काढले छेदून तेव्हा कृपादृष्टी करून हृदयीचा गाय मिळाला तेव्हा सावध झाला लंकापती हृदयी लक्षिला मंगलमूर्ती उठावया नसे शक्ती चित्ती बहुत घाबरला विलोकी तेव्हा दशवदन तो हरिहरादी समस्त सुरगण करती गजाननाचे स्तवन दिनवदने करोनिया भयभीत तेव्हा झाला चित्ती न लक्षवे कदा गणपती मग सद्भावे लंकापती करी स्तुती आनंदे देवादिदेव तू गजानन मनोरथ माझा करी पूर्ण तो पदी पातलो शरण करी रक्षण ये काळी संतोषुनिया लंबोदर मुक्त केला दशकंदर उठून तेव्हा अति सत्वर धरी चरणानंदे सुरवर वदती दशवदना सुबगा अर्पी गजानना अधिक या सर्व अंगना समर्पण करी ते काळी तेव्हा रावण आनंदोनी निजमानसी वदता झाला हरिहरासी करावे शारदा स्वयंवरासी सकळ सुरासहित तेव्हा अतिकायादी इंद्रजित सेने उठवी एकदंत रावण झाला आनंदित सपुत्रा समवेत मंडप दिव्य उभारेला शिबिरे उभविली तय वेळा मंदोदरी सहित आणल्या आबला निकंबुळेसी आनंदे आता रावण आपली प्रचंड सेना अतिकाय महाकाय प्रहस्त सगळ्यांना घेऊन चालला युद्धाला लागला. आमोद यांनी काय केलं तर दोन बाजूला आपले विभागले आणि त्यांनी यांच्याशी युद्ध सुरू केलंय. पण मग आता ते रावण राक्षस पळतात म्हटल्यावरती रावण प्रत्यक्ष चिडला, युद्धाला आला. मग या मोद आणि प्रमोदाचं सगळं रथ विरथ केला, काय ते सायक तोडलं, अनेक सायक सोडले, म्हणजे अनेक बाण सोडले, धनुष्य तोडलं. आणि जमिनीवरती सगळे जे उंदीर होते, सूररूपी उंदीर, ते सगळे देव होते खरं, तर त्यांना सगळ्यांना इतके बाण सोडले की उंदीर जागच्या जागीच खिळून गेले. आणि मग तिथं सोडलं पावकास्त्र, म्हणजे अग्नीचं अस्त्र सोडलं, आणि उंदीर सगळे आहाळू लागले, अग्नीमध्ये जळू लागले. मग त्याच्यानंतर प्रस्थ आणि मग मात्र गणेश
रागाला आला तोपर्यंत त्याचं लक्ष देत नव्हता तो. आपले 2 गण लढतायत ना, बस झालं. आणि मग त्याने रावणाचा रथ एकाच परशुमध्ये चूर केला. सगळे मूषकगण आपले उठवले. पहिलं काय केलं, पर्जन्यास्त्र प्रेरलं. सगळे आपले जे मूषकगण पडले होते खाली ते सगळे उठवले. आता ते उंदराच्या तोंडाचे मनुष्य पण असतील त्या काळामधले, काय आपल्याला माहीत नाही. जसे हे होते का नाही, रामाचे वानर होते, तसं आहे. आणि मग रावणाच्या छातीवर एकच मुष्टीघात मारला तर रावण खाली पडला. मग रावणाच्या उरावरच बसला, छाताडावरच बसला. आणि त्याला आता मारूनच टाकतो म्हणला, पाताळातच दाबून टाकतो. आणि आपला जो एक दात आहे तो पृथ्वीत रुतवला. तो कुठं होता, लंकेत होता. ही लंकाच ते छाताडावर टाकतो म्हणला. आणि दात एक रुतवला सगळ्या पृथ्वीमध्ये. तो दात एवढा खोल रुतला की सगळी सप्त पाताळं खालची हे झाली, तुटली, फाटली, किंवा त्यांच्यामध्ये भूकंप आल्यासारखं झालं. ते सगळे घाबरले. मग सगळे देव आले तिथं आणि म्हणायला लागले की तू नको आता याचा वध करू. तर रामाने जन्म घेतलेला आहे, तर रामाची ती इच्छा आहे, तर तू ती पूर्ण कर. त्याचा वध रामाच्या हातून होऊ दे, तू नको करू. मग गणपती म्हटला, अरे तो असा तुझ्या हातनं मरणार नाही आहे. त्यानं वर मिळवला आहे, त्याला एक कवच आहे अंगाला. तर त्याला सुदर्शन, पाशुपत. सुदर्शन कोणाचं, विष्णूचं. पाशुपत कोणाचं, शंकराचं. ती ही अस्त्र पण त्याच्याजवळ स्पर्श करू शकत नाहीत. त्या परशूनं मी त्याच्या छातीवरचं ते कवच तोडतो आणि मग तू युद्धामध्ये त्याला मार. मग असं झाल्यावरती त्यानं छातीवरचं त्याचे कवच तोडलंच. आणि तो जो घाव झाला होता मोठा, तो बरा पण केला. मग थोडीशी खून राहिली तिथं. मग रावण शुद्धीवर आला. बघतोय तर काय आपल्या छातीवरती हा बसलाय. रावणाच्या अंगात शक्तीच नाही उठायची. मग शेवटी बघितलं सगळे देव आलेत आणि सगळे त्याला प्रार्थना करत आहेत. मग तो खाली बघ, गणपती रावण पण प्रार्थना करू लागला त्याची. मग गणपती बाजूला झाला, रावण उठून उभा राहिला. मग देवाने सांगितलं की तुझी जी मुलगी आहे तिचं तू आणि ज्या कुमारी आहेत सोबतच्या त्यांचं पण लग्न तू गणपतीशी लावून दे. त्या सगळ्या त्याला अर्पण कर. मग रावण आनंदित झाला. अतिकाय, महाकाय, इंद्रजित सगळ्यांनी काय केलं, तिथं शिबिरे उभवली. मग जे प्रत्येक लग्नात आहे तसं वेगवेगळी शिबिरं, राहायला जागा, मंदोदरीसह सगळ्या स्त्रिया आणल्या तिकडून लंकेतून. कुंभिनी कुंबळेमध्ये घेऊन आलेल्या आहेत. आंबा, लक्ष्मी, सावित्री माने आणल्या सर्व युवती. लक्षोन्या वरदेश्वर मूर्ती नगजा मनी आनंदली. रावणे आदी करून वर पूजन, वांगनिश्चय आदी कर्म सारून. वर आणावया लागून मूळ धाडले ते काळी. वाद्य गजर झाला थोर, नादे कोंदले अंबर. चतुरंग दळ चालला भार, आनंदे मिरवित ते काळी. मंदोदरी होऊन हर्षभरित, आंब्याची तेव्हा प्रार्थना करीत. घेई माते पदरात, मम सदनी येऊनी. तेव्हा वर बैसोनी रत्नपेटी, रुक्मत वाढले सुवर्ण ताटी. सद्गत झाला से दुर्जटी, सकळ सुरा समवेत. आपुलाल्या बैसोन वाहनी, सर्व निघाले सुदा पाणी. मयुरारूढ मोक्षदानी, झाला तेव्हा आनंदे. विलोकिता गणेश मूर्ती, आंबा भाऊ हर्षली चित्ती. लक्ष्मी, शची, सावित्री, चालती मिरविता आनंदे. झाला एकची जय जयकार, पुष्पवृष्टी करती सूर. मिरवता आणला सर्वेश्वर, आनंदनी मंडपी. सुभगात सत्वर आणोनी, पटाड उभी केली आनंदाने. मंगलाष्टके वदती विप्रमुनी, अक्षदा उभयावरी टाकोनी. होता उभयताचे पाणीग्रहण, दुदुंबी नादे कोंदले गगन. तेव्हा सुरगुरु पुढे सरून, कर्म सर्व संपादिले. 4 दिवसापर्यंत सोहळा केला ते अद्भुत. दिव्य अन्न अर्पोनी त्वरित, केले तृप्त सर्वा लागे. मंडपी बैसता सर्वजण, आनंदोनी मनी दशवदन. प्रथमार्चोनी गजानन, वरदक्षिणा अर्पिली अपार. तेव्हा पूजोनी विप्रमुनी, विपुल धन आणले त यक्षणी. द्विजवर आनंदले मनी, अवधारे लक्षोनी रावणाचे. अलंकार वस्त्रे भवत, मंदोदरी मुनी स्त्रियासी अर्पित. ज्या कुमारिका होत्या सुभगेच्या सेवेत, त्यांना सेविती अर्पिता. खिन्न होता त्या सर्व चित्ती, ते जाणोनी गणपती. प्रगट झाला त्वरित गती, सन्मुख तेव्हा तयांच्या. नेत्री लक्षिता गजवदन, साष्टांग करून तयासी नमन. दिनवदने वदती वचन, हस्त जोडून सर्वही. देवादिदेव तू चिंतामणी, विश्वात्मा तू मोक्षदानी. विनटलो आम्ही तुझ्या चरणी, अखंड पायासी देवराया. सुभगेच्या या सुसंगाने, दृश्य झालासी तू चिंतामणी. पूर्वदत्ताची विचित्र करणी, उदया आली अनायासे.
तरी तू सुबगेचा आहे तू केलासी पूर्ण. अर्धांग वासिनीचे दिले संस्थान. आम्ही दासी तिच्या संपूर्ण. तारे आम्हासी दयाळा. भक्तवत्सल तू गणेश, पूर्ण करी आमची आस. अखंड धरली तुझी कास, करी उद्धारी एकाळी. ऐकोन तयाची वचनोक्ती, चित्ती आनंदला गणपती. हे सुभगेने लक्षिता स्वनेत्री, वदे आनंदेन मोनी. परब्रह्म तू गजानन, याते झाले तव दर्शन. तो भक्तीत झाले ह्या लीन, अनन्य भावे करोनी. तरी मागणे मी मागते जोडून कर, भक्तवत्सल तू विघ्नारी. इच्छा यांची पूर्ण करी, मागते पायन मोनी. सुभगेचा जाणोनी मनोगत, आनंदे वदे एकदंत. पुढे कृष्ण अवतारी निश्चित, मनोगत पूर्ण करीन मी. मम वरे करोनी, होतील कृष्णाच्या सर्व नितंबिनी. मनोइप्सित सुखासी भोगोनी, अंती अचळ पद पावतील. वदता ऐसे सर्वेश्वर, सर्वासी प्रेम दाटले थोर. तेव्हा सुरासुरादी मुनिवर, जाती स्वस्थानी आनंदे. शिवबैस्वनी नंदीवरी, वामांकी घेतली गौरी. सुभगेस विघ्नारी, स्वांकी घेता आंबा. शिवाय येत कैलास भुवनी, सर्वही गेले आपल्या स्थानी. तेव्हा रावण आनंदला मनी, म्हणे सार्थक झाले जन्माचे. सुभगेच्या योगे करुण, दृश्य झाला असे गजानन. तेव्हा घ्यावया शिवदर्शन, जातसे वेगे कैलासी. सुभगा चरित्र हे अति पवित्र, श्रवणे पुरती सर्व वांछितार्थ. संकट न उद्भवे किंचित, श्रवण पठणाच्या योगानी. श्रवणी अचळ पडता प्रीती, महत पापे दग्ध होती. निर्वाण पद पावेल अति, श्रवण योगे करोनी. नवविधा भक्ती या संपूर्ण, यात श्रेष्ठ असे नामस्मरण. हे श्रीराम मनी जाणून, संकटातून मुक्त झाला. कलीचे आवरण अद्भुत, तेथे रामे चिंतिता एकदंत. जय पावलासे सम्राट, नामस्मरणे करोनी. पुढील अध्याय ही कथा पावन, मुनिसुताशी करतील प्रश्न. कथानक हे पवित्र महान, श्रोतेजनी सेवावे. धुंडी वरदा भालचंद्रा, पूर्ण ब्रह्मानंद कंदा. स्वलीलावदिविसी आनंद कंदा, निज भक्ता मुखे करोणी. इथे श्री चिंतामणी विजय ग्रंथ, श्री गणेश पुराण आदी गणेश भक्त. यातील सारांश परिसोत प्रेमळ भक्त. त्रिशंतो अध्याय गोडहा. श्री कृष्णार्पण नमस्तु, गजाननार्पण नमस्तु. शुभम भवतु. आता काय सांगितलं, सगळ्या स्त्रिया आणल्या, 4 दिवस मोठा लग्न सोहळा केला. त्यांना सगळं वस्त्र अलंकार काय असेल ते अर्पण केलं. सगळे देव लग्नाला आल्या. त्यांच्या पत्न्या सुरस्त्रिया सगळ्या लग्नाला आल्या. सावित्री, लक्ष्मी, आंबा. आपल्या मुलाला बघून आनंद झाली. मंदोदरीने तिला सांगितलं नमन करून, बाई ग माझी पोरगी तुझ्या पदरात घे लंकेमध्ये येऊन. असं सगळं चालू आहे. आणि मग काय झालं, तर ह्या ज्या कुमारी आल्या होत्या त्यांच्याकडं कोणीच लक्ष देईना ना. त्यांना कोणी वस्त्र अलंकार देते, दासी ना बिचाऱ्या त्या, पण कोणीच काय लक्ष देत नव्हतं. मग त्या दुःखी झाल्या अंतःकरणी, की माझ्याकडे आमच्याकडे ना गणपती बघत आहे ना हे बाकीचे बघत आहे. मग गणपतीला ते कळलं, तो त्यांच्यासमोर प्रगट झाला आणि विचारलं, कशाला तुम्ही चिंता करता, मी आहे तुमच्यासोबत. तुम्हाला काय जे पाहिजे ते तुमचं मी पूर्ण हेतू करणार आहे. मग ती पत्नी पण आली सुभगा. ती पण म्हणली, देवा तू मोठं हे केलंस, म्हणजे त्यांना दिलंस, तुझं दृश्यमान झालास त्यांच्या पुढे. परंतु आता तू त्यांच्या काय मनाच्या इच्छा आहेत त्या पण पूर्ण कर, अशी मी पण तुला प्रार्थना करते. मग देवानं सांगितलं की ती माझा अर्धांग झाली आहे, पण तुमची जी इच्छा आहे ती मी कृष्ण अवतारामध्ये पूर्ण करेन. तुमच्याशी कृष्ण तुम्हाला जवळ घेईल, तुम्हाला पायाशी नेईल आणि कृष्ण तुम्हाला शेवटी मुक्ती देईल, असं सांगून इथे हा अध्याय समाप्त केलेला आहे. ओम गम गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया.